आजकाल बऱ्याच ठिकाणी घराणे येतात की महाराज आमची लेकरं आम्हाला सांभाळत नाहीत. त्याचं एक कारण आहे, लहानपणी तुम्ही त्यांचे संस्कार सांभाळले नाही. म्हणून असं म्हणतात, कुणी कुंभार असेल तर बोलतो मी, म्हणजे मी काय जातीवाचक बोलत नाही, मडकं जोपर्यंत कच्च आहे तोपर्यंत त्याला आकार देता येतो. एकदम मडकं पक्क झालं, ते भाजलं आणि त्या भट्टीतून बाहेर आलं, ते फुटतंय गड्या, पण ते आकार त्याचा सोडत अजिबात नाही. जोपर्यंत आपली लेकरं लहान आहेत ना तोपर्यंत त्यांना कीर्तनाला घेऊन या. त्याचं कारण सांगतो. पुढचा काळ फार विचित्र आहे महाराज, अतिशय विचित्र. आणि जर वाचायचं असेल तर तुम्ही नाथ महाराजांचं वाचा, भांडवल. त्यांनी सांगितलं येणारा काळ कसा आहे. मोठमोठे दादा पर्वत उडून जातील, अनेक असणारा विचित्र काळ आहे. म्हणून आज आपल्या लेकराला संस्कार देणं गरजेचं आहे. आज आपण शाळेत लेकरं पाठवतो. जुन्या काळातली शाळा वेगळी होती, आता शाळा वेगळी. आज काळाची, मी शाळेत पाठवू नका असं नाही, शिकलो पाहिजे. या काळाच्या ओघात जर चालायचं असेल तर आपले लेकरं चांगली सुसंस्कृत झाले पाहिजेत, चांगली शिकले पाहिजेत. पण जुन्या काळातल्या कविता आणि आजकालच्या कविता जर विचार केला तर शाळेत शिकवलं जात नाही. आज आपले आई वडील आपल्यासाठी देव आहेत हे सांगणारं एकमेव साधन सध्या महाराष्ट्रामध्ये, त्याचं नाव आहे कीर्तन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पूर्वी शाळेमध्ये सांगितलं जायचं, आईवर कविता असायची, बापावरती कविता असायची. आजकाल कविता राहिल्या नाही. आजकाल कविता फार आहे. आईचं महत्व असायचं, बापाचं महत्व जुन्या काळात असायचं. आजच्या कवितेत काय महत्व आहे महाराज? जॉनी जॉनी, इटिंग शुगर, काय ओपन युअर माउस. कशाचं महत्व आहे याच्यात? आईचं महत्व आहे का बापाचं महत्व आहे? मला वाटतं त्याच्यापेक्षा साखरेचं जास्त महत्व आहे. काय महत्व आहे बरं? त्याच्या पुढे जर कविता गेल्या तर पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. बर, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या. हे माहित नाही त्यांना? तुला सांगायची काय गरज आहे? त्यांना माहित आहे. कविता, मला नाव नाही ठेवायचं कुणाला, पण संस्कार घडवण्यासाठी त्या काय कविता असायच्या श्रावण बाळाच्या. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. काय कविता असायची महाराज, काय अर्थपूर्ण कविता असायच्या. शेतकऱ्यावरती कविता असायची. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप. आजकाल कविता राहिल्या नाही. त्या इंग्लिश मीडियम मुळे तर कविताच नाहीत मराठीत. म्हणजे शिकवा असं नाही, पण मराठीचं अंग असलं पाहिजे. म्हणून आपल्या लेकराला इकडं आणा ना महाराज. म्हाताऱ्या माणसाचं लय अवघड काम आहे. म्हाताऱ्या माणसाने घेऊन आलं पाहिजे. अरे मला कौतुक वाटतं त्या मुस्लिम बांधवाचं. वाक्य लक्ष देऊन ऐका, संपलंय आपलं कीर्तन. त्या मुस्लिम बांधवाचं कौतुक वाटतं मला. तो मुस्लिम बांधव काय करतो माहितीये? आपल्या 5 वर्षाच्या लेकराला हाताला धरतो, मस्जिदीमध्ये घेऊन जातो नमाज पढण्यासाठी. तो मुस्लिम बांधव आपल्या 5 वर्षाच्या लेकराला समजावून सांगतो, बाळा ऐक, हा आपला अल्लाह आहे आणि या अल्लाहची दिवसातून 5 वेळेस नमाज अदा केल्याशिवाय आपल्याला अन्न खायचा अधिकार नाही. हे कोण सांगतोय? मुस्लिम बांधव. आपली लेकरं कुठे आहेत? विचार केलाय कधी? आणली पाहिजे. अरे आपले संत काय, आपला धर्म काय, आपले संत काय, आपला देव काय, हे आपल्या लेकरांना कळालं पाहिजे. अरे आपल्या राजांनी आपल्यासाठी काय बलिदान केलंय हे कळालं पाहिजे. पूर्वी संपूर्ण राजांचा इतिहास अभ्यासक्रमात असायचा. आता हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा आपल्या पाठ्यपुस्तकातून वगळत चाललाय. याच्यापेक्षा मोठी शोकांती काय? अरे बाहेरच्या देशामध्ये, अमेरिकेसारख्या, इंग्लंड सारख्या, जर्मनी सारख्या देशामध्ये आपल्या संतांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचा अभ्यासक्रम त्यांच्या पाठ्यपुस्तकात आहे. श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास ते आपल्या लेकरांकडून करून घेत आहेत. आणि आज आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याच ग्रंथांचं तत्वज्ञान नाही. याच्यापेक्षा काय वेगळी शोकांतिका असू शकते? म्हणून कुठंतरी सुधारलं पाहिजे. आपल्या लेकरांवरती संस्कार केले पाहिजे. संपत्ती कितीही कमवा लेकरांसाठी, त्याच्याबद्दल नाही, पण संस्कार अगोदर कमवा. कारण कोट्यावधी संपत्ती लेकरासाठी कमवली आणि 1% जर संस्कार नसतील तर 1 दिवस लागणार नाही तेवढी संपत्ती फुकून टाकायला. लेकराला संस्कार असू द्या, तो शून्यातून विश्व निर्माण करेल. म्हणून आणत जा आपल्या लेकरांना. आता झालं, हे वर्ष तर गेलंय. मध्ये असतो दुसरा कार्यक्रम, वार्षिकच कार्यक्रम आहे तुमचा. आमच्याकडे नाही भाऊ, आमच्याकडे 5-5, 6-6 सप्ते होतात एका गावामध्ये. आमच्या गावामध्ये 7 सप्ते आहेत महाराज. किती? 7 सप्ते आहेत. आणि गावात 11 महाराज आहेत आम्ही. तेवढ्यात जास्त मीच फिरतो म्हणा, ते गाव सांभाळतात.
मला मुद्दा सांगायचा आहे काय, वाढलं पाहिजे कुठंतरी परमार्थाकडे आपल्या लेकरांचं वळण असलं पाहिजे. खरं तर चला 11:15 वाजलेत म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणारविंद नतमस्तक होतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द वेडावाकडा गेला असेल, आईवडिलांसारखं मोठं अंतःकरण करा, क्षमा करा. जे योग्य असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. ना तरी बालक बोबडा बोले